हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मालवणचा मालपोहा बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. आता बाजारात कसे पिकलेले चांगले आंबे आलेले आहेत, तर पिकलेल्या आंब्यापासून मालपोहा कसा बनवायचा आहे ते मी दाखवणार आहे. आता त्यामध्ये मी हे 2 आंबे घेतलेले आहेत. तर हे आंबे काय करायचे आहेत, चांगले धुवून कड्याने चांगले पुसून घ्यायचे आहेत. म्हणजे बऱ्याचदा कसं त्याच्यावरती केमिकल असतं, मग आपण चांगलं व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे. आता याला आपण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि याच्यातील जो गर आहे ना तो काढायचा आहे आपण. अशा आपण आंबे सर्व काय करायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर याच्यातील आपण गर काढून घ्यायचा आहे. आता हा गर आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आंब्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. आंब्याचा ज्यूस न घालता देखील आपण मालपोहा बनवू शकतोय. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, आंबा घालायचा नाही आहे, म्हणजे तो स्किप करायचा आहे. आंब्याच्यामुळे ह्याची टेस्ट कशी एकदम छान मस्त होते, म्हणून मी आंबा घालत आहे. आणि सध्या कसं आंब्याचं सीझन देखील आहे, त्यामुळे यामध्ये आपण 1 वाटी आंब्याचा ज्यूस घालायचा आहे. हे पहा, आंब्याचे आता गर काढून झालेले आहेत. आता मिक्सरला याला बारीक करून घेऊया. आता ह्याचा आपला ज्यूस तयार झालेला आहे. आता यानंतर मालपोह्याची तयारी करूया. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धी वाटी गूळ घालायचा आहे आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि हा गूळ काय करायचा आहे, पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, एक बीटरच्या साहाय्याने त्याला भरपूर फेटून घ्यायचा आहे. म्हणजे हा गूळ काय होतो, व्यवस्थित वितळतो. किंवा गरम करून घेतला तरी चालेल आणि थंड करायचा आणि नंतरच यामध्ये आपण पीठ मिक्स करायचं आहे. आता याला टेस्ट येण्यासाठी काय करायचं आहे, अर्धा चमचा सोप घालायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा सुंठ आणि जायफळची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. हळद पावडर अर्धा चमचा, वेलची पावडर अर्धा चमचा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण फेटून घेऊया. तर हा आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो. तर त्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे काय करायचं, आपण 1 बीटरच्या साहाय्याने हलवायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे आपण. तर मालपोहे बनवताना यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे असं काही वापरायचं नाही आहे. आता यानंतर यामध्ये आपण आंब्याचा ज्यूस वापरायचा आहे. तर आंब्याचा ज्यूस आपण 1च वाटी वापरायचा आहे, जास्त वापरायचा नाही आहे. यानंतर याला आपण भरपूर फेटायचं आहे. तर या पदार्थाला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा. आता हे पहा, मी भरपूर फेटलेलं आहे. जेवढं आपण फेटेल ना तेवढं बॅटर कसं होतं, मऊ मुलायम होते. कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, जेणेकरून आपण तव्यावरती ओतल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित सर्व बाजूने पसरलं पाहिजे. पहा, तर जास्त पातळ पण करायचं नाही आहे, मीडियमच ठेवायचं आहे. याला आता आपण काय करायचं आहे, अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. हे पहा, अर्धा तासाचं झालेलं आहे. यानंतर आता आपण याचे मालपोहे बनवायला सुरुवात करूया. सोप आणि सुंठ घातल्यामुळे याची चव एकदम छान लागते. आता आपण काय करायचं आहे, गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. आता पॅन गरम झालेला आहे. त्यानंतर याला काय करूया, आपण तूप लावायचं आहे. तूप सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊया. आता याच्यानंतर आपण
हे बॅटर ओतायचं आहे. हे करताना आपण छोटे छोटेच करायचे आहेत, जास्त मोठे करायचे नाहीत, नाहीतर काय होतं परतताना आपल्याला ते तुटायची शक्यता असते. आता हे पहा, आता याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे. व्यवस्थित खाली भाजले का पाहूया. जर ते लवकर आपल्याला परतता येत नसेल तर त्याला काय करायचं आहे, आपण कढईत थोडंसं तूप सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम काय करायची आहे, लो ठेवायची आहे. असे हे दोन्ही बाजूनी काय करायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता त्यानंतर आपण हे दुसरा टाकायचा आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया. असे आपण काय करायचे आहे, सर्व मालपुवे बनवून घ्यायचे आहेत. हे मालपोहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अगदी कमी खर्चामध्ये होऊन जातात आणि खायला पण इतके टेस्टी छान लागतात की लहान मुलांना हे भरपूर आवडतात. पूर्वीच्या वेळेला कसे पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी एखादा स्वीट पदार्थ म्हणून असे मालपोहे बनवले जायचे. तर माझी मावशी ही मालवणला असल्यामुळे ना, मी कधी सुट्टीमध्ये गेले तर माझी मावशी ही असे मालपोहे बनवायचे, तर ते मला भरपूर आवडायचे. आता मालपोहे आपले तयार झालेले आहेत. आता त्याला सर्व करूया. गरमागरम अगदी छान लागतात. आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.